जेव्हा परराज्यातून महाराष्ट्रामध्ये गर्दी वाढते ना, तेव्हा ती नुसती एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ती नुसती येत नाही. ती त्यांच्यासोबत त्यांच्या चांगल्या वाईट सवयीसुद्धा आणतात आणि आपल्या इथे तर वाईट गोष्टी लगेच पसरलेल्या आहेत. आता हे स्टेशन जे एवढे घाण दिसतात, जिथून मेट्रोचं चालू होतं मेट्रो 1 तिथून तुम्ही बघा लाद्या कशा आहेत त्यांच्या आणि बाकीच्या पूर्ण लाद्या उखडलेल्या आहेत जिन्याच्या. जिन्याच्या शेजारी पूर्ण गुटख्याचं, पानचं थुंकून पूर्ण लाल भिंती केलेल्या आहेत. बाजूला जे रॉड लावलेले आहेत, जे खाली कोणी पडायला नको म्हणून, तिथे टेकून सुद्धा कोणी माणूस उभा राहू शकत नाही. इतके ते घाण आहेत. त्याच्यावरती पण थुंकलेलं आहेत. की तुम्ही फेरीवाल्यांना वगैरे सगळ्यांना उठवता, गर्दी कमी करता वगैरे. पण जे हे स्टेशनच्या जवळपासच्या ज्या टपऱ्या आहेत, त्या टपऱ्या का बंद होत नाहीत? त्या टपरीजवळून सगळं घेऊन माणूस इकडे येणार थुंकायला. इकडून पॅकेट्स घेणार आणि तोंडात टाकणार आणि इकडे येणार. मग इकडे ते सगळे पुसत बसतायत मॉपने, बिना ग्लव्जचे वगैरे. म्हणजे काय अर्थ वाटत नाहीये. गोष्टी करता तर तुम्ही अर्धवट करतात. त्या मेट्रोमध्ये पण गेली मी, घाटकोपरच्या मेट्रोमध्ये जायला थोडा वेळ होता. मी बोलली वॉशरूम यूज करूया. वॉशरूम बघितले. अरे देवा! त्या वॉशरूमच्या कमोडवरचं फ्लॅप इतकं ते वाईट परिस्थितीमध्ये होतं. पूर्ण ते घासून प्लास्टिकचे गोष्टीवरती काथ्याने घासून किंवा तारेच्या ब्रशने घासल्यावर कसे ओरबाडे उठतात तसे ते ओरखडे आणि त्याच्यामध्ये पूर्ण ती येलो घाण. म्हणजे बघूनच असं इतकं विचित्र वाटत होतं ना, काय मी कंप्लेंट टाकणार होती, फोटो वगैरे काढणार होती. पण तिकडे नंतर त्या हाउसकीपिंगवाल्या आल्या, दोन जणी युनिफॉर्म घालून. मी बघितलं त्यांच्या कपाळामध्ये, भांगमध्ये त्यांच्या भगवा भरलेला होता. त्याच्यावरनं मला कळलं की स्वच्छतेचा आणि ह्यांच्या राज्यामध्ये जी स्वच्छता असते, त्याचा आणि स्वच्छतेचा दूर-दूरपर्यंत काही संबंध नाही. तर तिथे काय बोलणार? काय बोलणार? तर मी बघितलं आणि तिथून तसंच मी वापस आली. म्हणजे हे मेट्रोमधले वॉशरूम आहेत, मेट्रो स्टेशनच्या मधले वॉशरूम. मग आता बाहेरचे वॉशरूम जे भारतीय रेल्वेसाठीचे असतात प्लॅटफॉर्मवरती आपल्या, ते तर विचारूच नका त्याची काय अवस्था असते ते. पण माणूस विचार करतो, चला मेट्रोमध्ये जातोय, तिथून जातोय आपण, इथे तरी खाली होऊ शकतो. नाही, इथे पण तेच. आणि सर्व गोष्टींवरती तिथे ना ॲड्स आहेत. म्हणजे मेट्रोमध्ये चढलात की त्याच्यामध्ये पण तुम्हाला हँडलवरती पण ॲड, आतमध्ये पूर्ण वरचा भाग अगोदर रिकामा दिसतो, तिथे पण सगळीकडे ॲड. मी बऱ्याच दिवसानंतर मेट्रोमधून प्रवास करतो. हां, मला अंधेरी आलं तरी पण मला माहिती नाही. मी मित्राला बोलते, "अरे थांब, आला नाही अजून." तो बोलतोय, "अरे आलं." मी बोलले, "ऐकायला नाही आलं." तो बोलतोय, "अरे म्युच्युअल फंड सही आहे, अंधेरी झाले." हे देवा! म्हणजे तुम्ही शहरांची नावं बदलून टाकली. इतक्या ॲड्स. तुम्ही स्टेशनवरती उतरल्यानंतर तिथे टर्फ बांधलेला आहे खेळण्यासाठी. पूर्ण स्टॉलसाठी तिथे जागा दिलेल्या आहेत. इतक्या गोष्टीमधून तुम्ही पैसे कमवतायत, पण तुम्हाला एक वॉशरूम नीट ठेवता येत नाही तुम्हाला. नदी, समुद्र, हां, हे बघ, हां, इथे भेटलं कलर, हां, हे हरित क्षेत्र, हां, हे इथे संजय गांधी तेवढंच, हां, हे खारफुटी, हां, हिरवंवालं, हे बघ, इकडून हे बघ एवढंच फक्त. हां, इकडची खारफुटी काय इथे खारफुटीच नाही वाटत. हां, मग म्हणजे काय लेवलची यांची प्लॅनिंग असते सगळ्या गोष्टीमध्ये, की पुढे अजून त्यांना तिथे काहीतरी करायचं आहे. हे त्यांनी गृहीतच धरलेलं आहे की तिथे खारफुटी नाहीच आहे ना, तिथे काय आहेच नाही म्हणून. ठीक आहे, एवढ्या तुमच्या लेवलची प्लॅनिंग असते आणि हे सगळं कशासाठी? बाहेरच्या गर्दीसाठी. बाहेरच्या गर्दीपुढे इतका ह्यांचा अंतरात्मा लाचार होतो की नाही यांना खारफुटी दिसत, नाही यांना काय दिसत. बस काय बोलणार? सगळं